57-58 भाऊ भाऊ आहेत की मित्र मित्र? भाऊ भाऊ. कुठल्या गावातून आलेत? ओके ओके. आम्हाला ह्या वयात हां हां तुम्हाला बघितलं आम्ही बोलताना मी म्हणून विचारलं बोललो कुठले आहात. चला आम्ही बोलतो. तुम्ही कुठले? आम्ही मुंबईवरून आलोय. हां हां. एकदम भारी किल्ला आहे, फिरण्यासारखा आहे इथं. तुम्ही बघा. धन्यवाद. नक्की. नाशिक जिल्ह्यामध्ये कायद्याचा पाले किल्ला. कुठला? नाशिक जिल्हा कायद्याचा पाले किल्ला. इथे येऊन बघा, एवढं भारी वाटतं. तर माकडं बी एकदम गडासारखे आहे, गडवर जाता. अशीच मजा यासाठी बी तुम्ही देखा. नक्की देखा. हा नक्की देखा. नाशिकमध्ये आहोत. त्यामुळे कुठाला लागलं सूर्योदयाची वेळ झाली आहे. प्रभात मंडळी, आत्ता आपण आहोत नाशिकमध्ये, नाशिक परिसरात, नाशिक शहरामध्ये. आणि आजचा आपला प्लान झाला आहे तो म्हणजे मांगीतुंगी शिखराचा, म्हणजे 2 जे ट्रेक आहे त्या ट्रेकला आपण निघालो आहोत. इथे आपण काल रात्री आलो होतो, उशीर झाला होता त्यामुळे काही रात्रीचा काही व्हिडिओ केला नव्हता. साधारण 6:30 वाजलेत. उजेडलं आहे सगळीकडे. थंड आहे वातावरण, खूप मस्त थंडी सुरू झाली. जवळपास 13 डिग्री टेम्परेचर आहे आत्ता. तर आपण आता थोड्या वेळातच जाणार आहोत मांगीतुंगी शिखरांकडे, जिकडे जैन मंदिर आहेत वरती, ती पाहायला मिळणार आहेत. तर आजचा व्हिडिओ असणार आहे मांगीतुंगी शिखराचा. महाराष्ट्राची चायना वॉल असं म्हटलं जातं. तर तिकडे खूप एक्साईट आहे. 3500 पायऱ्या आहेत. आपण भटकंती परिवारासोबतचा हा आणखीन एखादा ट्रेक, नवीन ट्रेक, नवीन जागा नाशिकमधला. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर जाऊया थोड्याच वेळात मांगीतुंगीकडे. पण लास्ट टाईम बघितला होता सोलापूरमध्ये, आज नाशिकमधून सूर्योदय होतोय. बघतोय, अनुभवतोय टूर. आपली एक पहिली गाडी 5 मेंबरसाठी. चला बोला गणपती बाप्पा मोरया. चला आपण निघालो आता म्हणजे मांगीतुंगी शिखराकडे. झालो आता मांगीतुंगीकडे. 3 तासाचा प्रवास आहे. साधारण 125 किलोमीटर आहे अंतर. आता आपण नाशिक शहरातून निघालो ते म्हणजे मांगीतुंगीकडे. 2 गाड्यांनी आपण निघालो. ते आपण पंकज आहे माझ्यासोबत, महेश आहे आणि पुढे प्रशांत आणि नित्यांश. गाडी चालू. प्रशांत गाडी नाशिक शहर सकाळी ऑन कर. दुसरी गाडी उसळ पाव, पावभाजी, काय कांदे पोहे, पापड, पापड, चालू झालं आहे आपलं. मांगीतून निघालो होता पण एका मित्राला घेऊन दिलं मांगीतुंगीकडे. चला चला. छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, अडगाव, इथे आपण आत्ता आहोत. नॅशनल हायवे नंबर 60. आता इथून आपण 46 किलोमीटर सरळ जाणार ना. बाग आहे सगळी झेंडूच्या फुलांची. देवळे हायवेला लागलं, नाशिक देवळे हायवेला. 2 मिनटं फक्त उतरलो, दिसले म्हणून राहवलं नाही. ते बघा का मस्त फुलं.
सडाचा सडा असा वघई अगवा सगळे बोर्ड लांब लांब आहेत का? एक वेगवेगळ्या साईडला लांब लांब आहेत ना ते बघा. नाही पण इकडे गरम पाणी कुठे लेफ्टला ताहाराबाद ST डेपोच्या इकडे आहेत. आता आपण निघालो आहेत मांगी टुंगी. Continue on Satana Road for 4 kilometers. सटाणा रोडकडे 4 किलोमीटर 4 किलोमीटर मांगी टुंगी रोड दाखवायला लागला. पुढून लेफ्ट आहे, पुढून इथूनच लेफ्ट आहे बघा. सिद्धक्षेत्र मांगी टुंगी जैन Continue on देवस्थान. Mangi Tangi Road for 6 kilometers. जगातील सर्वात उंच अशी 108 फूट उंच मूर्ती भगवान ऋषभांची तिथे आपण निघालोय. वन व्यवस्थापन काहीतरी आहे. राईट साईडला चालत जाता येतं, लेफ्ट साईडला गाडी लेफ्ट साईडला. डाव्या बाजूने आपण निघालोय. उजव्या साईडने चालत जायचं असतं, पण आता 1000 पायऱ्या स्किप करायच्या साठी आपण डाव्या साईडला. हे आपण आता येऊन पोचलोय मांगी टुंगीच्या बेस पॉईंटला. आज आपण ना हा पूर्ण ट्रेक करणार नाहीत, 1000 पायऱ्या स्किप करण्याचा प्रयत्न करणार, कारण उशीर झाला आहे. आत्ता 11:30 वाजलेत, जवळपास 11:15 11:30 झालेले आहेत. इथे पार्किंग लॉटमध्ये आपण गाडी लावले आणि जेव्हा एंट्री झालं ना तेव्हा ते 2 मार्ग लागतात. एक मार्ग उजव्या साईडला जातो, तो मार्ग जातो पूर्ण पायऱ्या कंप्लीट करण्यासाठीचा मार्ग आहे. तिथून पहिला उजव्या साईडने गेलो असतो तर सगळ्या पायऱ्या आपल्याला चढून जायला लागला असता. आता आपण डाव्या बाजूला आलो आहे, तर डाव्या बाजूला पुढे आल्यानंतर आपल्याला फ्री पार्किंग आहे असं एक बोर्ड लागला होता, तिथे आपण पार्किंग केली आहे. आणि आज नशीब म्हणजे काय तर आज जत्रा आहे मांगी टुंगीची, तर ती खाली जत्रेची गर्दी होती आणि आपण आता वरती आलो आहे. इथून गेट लागतो, त्या गेटवरनं बघूया कसं होतं. 200 रुपये काहीतरी पर पर्सनसाठी चार्जेस आहेत. गाडीनी त्या मूर्तीपर्यंत जाता येतं. पहिल्या जिकडे ऋषभदेवाची जी मूर्ती आहे 108 फूट, जगातील सर्वात उंच मूर्ती अशी 108 फुटाची मूर्ती, तिथे जाता येतं. तर बघूया कसं पुढे काय होणार आहे तर. आणि ऊन खूप जाणवतं आहे आता. मगाशी सकाळी थंडी होती, आता ऊन होतं. वरती काही घेऊन जाता येत नाही. पाण्याची बॉटल फक्त हातात घेऊन जाऊ शकतो. बॉटल आम्हाला सांगितलं गेलं की बॅग बिग अलाउड नाही आहे, तर बॅग नाही सगळं ठेवलेत. आता पायात शूज नसावेत, सॉक्स चालतात म्हणून आम्ही सॉक्स घातले. ते बघा प्रत्येकाने पायात सॉक्स आहेत. शूज अलाउड नाही आहेत, चप्पल अलाउड नाही आहेत मंदिराच्या पायऱ्यांवर. ऊन जाणवणार आहे. तर आता जाऊया पुढे, कसं पुढचा प्रवास आहे तो तुम्हाला बघायला मिळेल. घराच्या पलीकडे हा रोड जातो, इकडून गाडीसाठी जाणारा मार्ग लागतो. पार्किंग केलं आहे, कार पार्किंग निःशुल्क, कार पार्किंग फ्री आहे असा बोर्ड लागला होता म्हणून आम्ही ती पार्क केली आहे. आता ऊन जाणवतं आहे, सगळी मंडळी पुढे गेले. फक्त सॉक्सवर पुढे जाऊन आता विचारू. आणि इथे हा प्रवेशद्वार आहे. भगवान ऋषभदेव 108 फूट जी जैन मूर्ती निर्माण कमिटी मांगी टुंगी, हार्दिक स्वागत. काही तिथे सूचना पण आहेत. 2016 ही स्थापना झालेली आहे. 108 फूट जगातील सर्वात उंच अशी ऋषभदेवाची मूर्ती. 1500 पायऱ्या तुम्हाला गाडी घेऊन देईल. पुढे फिरायच्या 2000 पायऱ्या तिकडे. ओके, म्हणजे 3500 पायऱ्या आहेत टोटल. तर म्हणजे हे वाहन कुपन आहे आपल्याला इथे वरती जाण्यासाठी. 200 रुपये प्रति माणशी आहे. त्यामुळे आपल्याला 1500 पायऱ्यांचा आपण स्किप करणार आहोत आणि मग पुढे 2000 पायऱ्याच फक्त चढायच्या राहतील. चढायचा म्हणजे पहिला गाडीने जाणार आहोत. पिकअप टाईप आलेले आहे हे बघा. पुढे बसायचं आहे ना. जे फॅटी आहेत ते पुढे बसणार, जे पुढे बसतील ते पुढच्या टायमाला. चला, ऋषभगिरी मार्ग
ही अशी गाडी आहे, तिथे आपण आता इथून बसणार. पुढे बसणाऱ्यांनी वरती लिंबू पाणी आणि काकडीची सोय करायची. उतार आणि पुढे जा पळत गेले. टेम्पोतून सकाळी हरेश, भावेश, जीवेश, नित्या आणि हा आहे टेम्पोचा पहिली सफर आहे. प्रशांत तो पण बस सेकंड वरती इथून मंदिर काय पडून त्यांच्या पाय टाकलंय. चला आलो ज्या पिकअप होतोय बघा. हे मी आलो आणि ठेवती लिफ्ट लागते बघ. ही लिफ्ट आहे आणि भगवान ऋषभांचं मूर्ती मागे आहे. मध्ये 8 जण जातात. आपल्याला वरती जायचं आहे तर पूर्ण हा टॉवर आहे. काही जण जिन्याने जातात. इकडे माकडांचा खूप त्रास आहे बघा. माकडं किती आहेत. इथून जिन्याने वरती जाऊ शकता, नाही तर लिफ्टचा वापर करून तुम्ही जाऊ शकता. प्रत्येक लिफ्टमध्ये 8 जण जाऊ शकतात एका वेळी. 5व्या माळ्यावर जातो बहुतेक. जा 8 जण जा. 5-5 जण जाऊ दे ना. ते गेले ना. ते खाली जाणार आहे. तर वरच्या पायऱ्या आपल्याला चढून तिकडे जायचं आहे आणि त्या साईडला जायचं आहे. बरीच लागलेला आहे. हे बघा समोरच तुम्हाला मूर्ती बघायला मिळते. भगवान ऋषभांची 108 फुटाची मूर्ती. ही आहे भगवान ऋषभांची मूर्ती. 108 फुटे उंची, जगातील सर्वात उंच अशी मूर्ती. हे करले दगडात कोरलेली आहे ही मूर्ती. दर्शन घेऊन आता पुढे निघालो. इकडे जायचं आपल्याला. आता मांगीतुंगीच्या 2 पीक आहेत, शिखर आहेत, त्यांच्याकडे जायचं आहे. चायना वॉल म्हणून प्रसिद्ध असलेले महाराष्ट्राचे. आता इथून सुरुवात होईल आपल्याला. आपण कुठल्याच पायऱ्या सोडल्या म्हणजे त्या स्किप केल्या त्या तुम्हाला दाखवतो. जेवढ्या पायऱ्या आपण 1,500 पायऱ्या सोडल्यात. डायरेक्ट वरती आलो. पण माकडांचा खूप त्रास आहे, त्यामुळे बॅगा शक्यतो कॅरी करायला नका. त्या बॅगांवर सुद्धा अटॅक होतो. तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी माकडं तुम्हाला दिसतील. हातात काठी हवी. अजिबात घाबरत नाहीत माकडं आहे. आता आपण निघालो पुढे. आपण जवळपास 1,500च्या आसपासच्या पायऱ्या स्किप केल्या आणि आपण डायरेक्ट त्या गाडीने वरती गेलो. तिकडे बघा तुम्ही बघू शकता तिथे ऋषभ देवांची जी मूर्ती आहे ती दिसते त्या डोंगराच्या पलीकडे. इथून तो रोड आपण आता उतरलो आहे आणि इथून आपण आता पुन्हा वरती जाणार आहोत. हे बघा इथे बोर्ड लागतोय बघायला. माकडांचा खूप त्रास आहे. पायऱ्या सुरू झालेल्या आहेत. आता आपल्याला आता 2,000 पायऱ्या पार करायच्यात वरपर्यंत. 2 किल्ल्यांवर, 2 शिखरांवर जाण्यासाठी. इकडे माग. तुमचं चॅनलचं नाव काय? सैर महाराष्ट्राची. शेर महाराष्ट्राची का? आता पोचलोय. आता चढतोय मागे तुम्ही. मया कसा लागतंय उपास संकष्टीच्या दिवशी उपास करतोय आणि मांगीतुंगीचा ट्रेक करतोय. तर आता आपण वरती चाललोय पायऱ्या पकडून. सगळी मंडळी पुढे आहेत, पण मागे राहिलो कारण मित्र भेटले होते. बघा आपल्या सोबती
लागतोय एवढा पायऱ्यांचा. एक विशिष्ट कलर मारला आहे सफेद, जे की गरम होऊ नये म्हणून. मधला पायरीचा सोडलेला आहे पॅच, दोन साईडला दोन व्हाईट कलर आहे, ते तापत नाही उन्हाने. चांगला दमछाक होतोय. एक प्रवेशद्वार लागले. इथे एक डाव्या बाजूला जातो मार्ग, एक उजव्या बाजूला जातो. तर आपण आता डाव्या बाजूचं पहिला वरती करून येऊ आणि मग उजव्या बाजूला जाऊ. सरळ पॅच आहे तो चढण्यासाठी सोप्पा आहे म्हणून आम्ही पहिला तो सिलेक्ट केला आहे. उजव्या बाजूला चाललो आणि मग डाव्या बाजूला जाणार आहोत. फक्त तिथली शेवटची जी रेंज आहे वरची, ती बघा, ती शेवटची वरची रेंज आहे ती चढायला जास्त आहे. उपाशी माणूस शेवटला, ऑर्गनायझर. हा सगळ्यात उंच आहे पॅच. सरळ जायचं ना एकदम. तरी बघायला मिळते संगमनेरमध्ये काहीतरी माहिती फलक आहे आतमध्ये. आपल्याला पादुका आहेत कसलं तरी, कोणत्या तरी देवाच्या. बघा दोन्ही साईडला इथे एक आहे आणि ही संगमनेरची जी मंदिर आहे छोटी बनवली, त्या पुढे आल्यानंतर हे पाण्याच्या टाका आहेत. आपल्याला अजून त्या पॉईंटला जायचं आहे, तो पण आपण स्किप करून पुढे आलो. इकडे आलो आधी उजव्या बाजूला, तो डाव्या बाजूचा रोड आहे, तिकडे जायचं आहे आपल्याला. अजून तिथे दमछाक करणारी गोष्ट आहे. आपल्याला सरळ जाऊन असं चढून वरती जायचं आहे. आणि आता आपण ह्या साईडला चाललो पहिला. हा शेवटचा पायऱ्यांचा टप्पा आपल्याला आता पार करायचा आहे. दोन्ही वळण फोटो काढ. पादुका लागली आपल्याला वरती चढताना. तो अजून पॅच आपल्याला चढायचा आहे, पोर्शन नाही. आता पण आता ह्या पादुका पायऱ्यांनी वरती चढणार आहोत. सगळे बसले. त्यांना विचारूया त्यांचं वय किती आहे. दोघं मैत्री आहे की भाऊ आहेत काय माहीत नाही. किती वर्षाचे आहेत तुम्ही? किती वय आहे? 60, 57, 58. भाऊ भाऊ आहेत की मित्र मित्र? भाऊ भाऊ. कुठल्या गावातून आलेत? ओके ओके. आम्हाला ह्या वयात हां हां तुम्हाला बघितलं आम्ही बोलताना मी, म्हणून विचारलं बोललो कुठले आहात. चला आम्ही बोलतो. तुम्ही कुठले? आम्ही मुंबईवरून आलोय. हां हां धन्यवाद. मंडळी बघा 57, 58, 60चे वयाची मुंबई माणसं आहेत. दोन ते बाबा बागवे आपल्याला भेटले. ते दोघं भाऊ भाऊ या किल्ल्यावर आले, म्हणजे या शिखरावर चढताना त्यांना बघितलं म्हणून त्यांना विचारलं कुठून आलात. अरे या लवकर 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 लवकर. आपण आता येऊन पोचलोय सर्वोच्च शिखरावर. ह्या मांगी तुंगीच्या सर्व शिखरावर येऊन पोचलेलो आहोत. दमछाक करणारा आहे, त्या पायरी मार्ग आहे. हे बघा आता आपल्याला इकडे जाऊया.
नाही वाटत नाही. मला पाणी स्वतःची बॉटल दिली माकडाला. नाही पंक्चर. हा चला आपण आता वरती येऊन पोचलोय. हे बघा इथे तुम्हाला मूर्ती बघायला मिळतील, कोरलेल्या दगडामध्ये कोरलेल्या बुद्धांच्या मूर्ती, महावीरांच्या मूर्ती. अशा अनेक मूर्ती इथे बघायला मिळतील. जसं आपण वरती शिखरावर येऊन पोचलोय तशा आतमध्ये गुहेमध्ये ह्या मूर्ती बघायला मिळतील. पूर्ण भगवान महावीरांच्या अशा मूर्ती इथे बोर्ड लावण्यात आला आहे बघा. काही मूर्तींना लॉक आहे. बंद करण्यात आलेले आहेत. पुन्हा पायऱ्या चढून जायच्या. पूर्ण या मूर्ती ठिकठिकाणी बघायला मिळतील. इथून आपण वरती चढणार आहोत. इथे पण पाण्याचं टाकं आहे. वरती जसं पायऱ्या चढून जावं, पाणी पिण्यायोग्य आहे की नाही माहीत नाही, पण इथे पाण्याचं टाकं आहे. पुन्हा वरती चढतोय आपण. काही पायऱ्यावरती चढून गेल्यानंतर पुन्हा आपल्याला काही मूर्ती बघायला मिळते. पुढे ह्या शिखराला आपण ही परिक्रमा करतोय शिखराची. मस्त वारा आहे, थंड वाऱ्याची झुळूक येते. मध्येच एका साईडला ऊन लागते. पूर्ण प्रदक्षिणा मारत आपण जातोय आता. इथे मोठ्या मूर्ती बघायला मिळतील, पण दरवाजा लॉक असल्यामुळे बघायला मिळणार नाही. कोरलेला गुहा आहे त्याच्यात. तुंगगिरी दिगंबर जैन गुफा श्री 108 पंचबालायती भगवान असं आतमध्ये हे आहे, सूचना फलक आहे. तिथे परिक्रमा आपली सुरू कंप्लीट झाली आणि मग पुढं आपण आता त्या शिखरावर जाणार आहोत. 1 2 3. डाव्या बाजूला निघालोत. डाव्या बाजूच्या शिखर चढायला सुरुवात केलेली आहे. वाजले किती रे? 2:30? 2 वाजलेले आहेत. ती आलो आपण सरळ मार्गाला लागतो, टप्पा लागतो आणि नंतर पुन्हा वरती चढतो. हे बघा इथून कसा नजारा दिसतो. हा त्या पीकला जाऊन आलो. असं बघितलं तर तुम्हाला चायना वॉल दिसते. महाराष्ट्रातली ही चायना वॉल म्हणून प्रसिद्ध असलेली. त्या टोकाला जायचं आहे. तिथे शिखराला पूर्ण आपण प्रदक्षिणा मारणार आहोत. ऊन आता जाणवायला लागला आहे बऱ्यापैकी. 2 सव्वा 2 वाजलेले आहेत. पुन्हा दुसरं शिखर चढायला सुरुवात केली तेव्हा आता सपाट भाग संपून पुन्हा चढ सुरू होतं. चढ पार करतोय. सचिन
हे सचिन ओके ना. चला जिया बघ एवढ्या दिवसांनी येऊन सुद्धा जे उंच आणि मया उपास ओके आहे ना. मसाला काकडी खाल्ली. काकडी खाल्ली केळी खाल्लीस. इथून वरून दिसणारा नजारा येऊन पोहोचलो शेवटी. हॅलो हे बघा आलेलो आहे. गाडीला काय प्रॉब्लेम नाही. इथे पाण्याचे टाकं आणि पादुका दिगंबर जयमुनी चरण पादुका बघा इथे बघायला भेटेल. इथं पाण्याची टाका आहे. इथे पण पाण्याचा टाका तुम्हाला बघायला मिळतोय आहे ना. हा वीरभद्र ते बघ आतून जायचं ना. ते बघ एंट्री आहे का ते बघ. हा हे बघ. ते स्वाही करताना ना काय करताना तपस्या करताना. हा म्हणून ते त्यांची पाठ आहे. ललित ती मूर्ती पाठ करून का उभी आहे? इथे स्टोरी लिहिलेली आहे की 6 महिन्यासाठी ते तपश्चर्यासाठी बसलेले होते. त्यावेळी काही महिला पाणी भरण्यासाठी आलेल्या. तर पाणी भरताना त्यांनी यांच्या मुखाकडे पाहिल्यानंतर बलदेव महाराज त्यांच्या मुखाकडे पाहिल्यानंतर त्या एवढ्या तल्लीन झाल्या की त्या पाणी भरण्यासाठी जे मटके वगैरे आणलेले त्याच्या जागी त्यांनी लहान मुलांना रस्सीने बांधून ते घेत होते पाणी. तो फंदा त्या मुलांच्या गळ्याला बसत होता. तर ते मुनिराज बोलले की ऐसे मुख को क्यों दिखाऊ, की एवढे तल्लीन झाले म्हणून ते डोंगराकडे तोंड करून इकडे पाठ करून बसलेले आहेत. इथे पुन्हा बंद आहे मंदिर.
आतमध्ये पण मूर्ती बघायला मिळतील तुम्हाला. हे बघा मूर्ती आहेत या गुहेमध्ये. इकडच्या पण मूर्ती बंद आहेत. सगळ्या जैन मूर्ती महावीरांच्या मूर्ती पाहायला मिळतील. आता इथे थंड ठिकाण आहे. इथे पण बऱ्याच मूर्ती आहेत. अशा मूर्ती आहेत गोव्यामध्ये. पादुका आहेत. मी बघू शकता सगळ्या इथे जैन मूर्ती आहे. वेगवेगळं बघायला मिळते. इथे आतमध्ये गुहा आहे. इच्छा कोणाची आहे का मागे राहिलेली? बघ इथून गुहा आहे. जड कमी आहे मध्ये. अशा सगळ्या मूर्ती आहेत. पाण्याची टाका आहेत बाहेर आल्यानंतर गोव्याच्या. इथे पण तुम्हाला सगळ्या शिखरामध्ये मूर्ती कोरलेल्या पाहायला मिळते. सगळ्या मूर्ती आहेत. मूर्ती कोरलेल्या पाहायला मिळते. दिगंबर जैन मुनी आचार्य जी की चरण पादुका असं लिहिलेलं आहे इथे. सचिन पादुका आहेत. शिखराला प्रदक्षिणा मारतात आणि अशा मूर्ती ठिकठिकाणी बघायला मिळतात तुम्हाला शिखरामध्ये कोरलेल्या. आणि हे तुंगी शिखर ते बघा वरती दिसते. तुंगी शिखर तिचं पण आपण पहिला गेलो आणि हे मांगी तुका शिखर असं 2 ठिकाणी आपण आलो. आता आहोत ते मांगी शिखरावर आणि मगाशी गेलो होतो ते पहिलं तुंगी शिखरावर. जे वरती सुरुवात केलं ते उजव्या बाजूला जातो तो तुंगी शिखरकडे. डाव्या बाजूला येतो ते मांगी शिखर. असे हे 2 शिखर आहेत. तुम्ही बघू शकलात तर तुम्हाला समजेल. बघा ही चायना वॉल वाटतं वरून किंवा पूर्ण खाली पायऱ्या मस्त झालेल्या काही मूर्ती बघायला मिळतात. भेटला ना बऱ्याचशा जणांना जेव्हा इंग्रज उद्ध्वस्त आहेत मूर्ती. आता आपण पूर्ण मागे उतरायला सुरुवात करणार आहोत. पूर्ण परिक्रमा होऊन पूर्ण ही परिक्रमा आता करत आहोत शिखराला, मांगी शिखराला. पूर्ण होते आपली ही मांगी शिखराची. मग अशी आपण तुंगी शिखराला पण जशी प्रदक्षिणा मारली तशीच ही पण परिक्रमा आहे मांगी शिखराला. मांगी आणि तुंगी अशी ही 2 शिखरांची जोडी. पण मांगीवर जास्त आहेत मूर्ती. मांगीवर जास्त मूर्ती आहेत. प्रत्येक गुहेमध्ये मला जैन मंदिर मूर्ती पाहायला मिळतील. किंवा इथे पण आहेत. इथे आपली ही परिक्रमा पूर्ण झाली. तुंगी एकदम भारी किल्ला आहे. फिरण्यासारखा आहे इथं. तुम्ही येऊन बघा. धन्यवाद. नक्की. नाशिक जिल्ह्यामध्ये कायद्याचा पाली किल्ला. नाशिक कुठला? नाशिक जिल्हा कायद्याचा पाली किल्ला. इथे येऊन बघा. एवढं भारी वाटतं तर माकडं बी एकदम गडासारखे आहे. गडवर जाता अशीच मजा यासाठी बी तुम्ही देखा. नक्की देखा. हा नक्की देखा. बॉल म्हणजे ते विचारायचं आहे का बंद आहे का? तर मंडळी आता आम्ही मांगी तुंगी दर्शन घेतलं आणि आता निघालोय पुन्हा नाशिककडे. वाटेत जे काय असेल ते पोटपूजा आणि काही बघायला मिळालं तर बघू. आता पुन्हा इथून 2-3 तास जातीलच आपला प्रवास. पुन्हा प्रशांतच्या घरी जाणार आणि उद्याचा दुसरा काही दौरा असणार आहे. तर आजच्या या व्हिडिओची सांगता इथेच करतोय. उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया दुसरं कोणतं तरी ठिकाण आणून. तोपर्यंत धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.